शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय शिरसाटजी आपल्यासोबत आहेत. सर, हॉटेल पॉलिटिक्सला सुरुवात झालेली आहे. कालपासूनच आपण पाहतोय तर सर्वच पक्षातल्या आमदारांनी आपापल्या म्हणजे आपापल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. कसं पाहताय की इकडे बेरोजगारी आहे, नोकऱ्यांचे प्रश्न आहेत, असं सोडून राजकारणच कुठेतरी जास्त त्याला वाव मिळते? असं नसतं. हे निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये एखादा ज्याला उमेदवारी दिल्या जाते त्याला निवडून आणण्याची जबाबदारी ह्या पक्षाची असते. म्हणून पक्षाच्या नेत्यांनी आपला एखादा उमेदवार कदाचित आजारी होऊ शकतो, कदाचित लेट पोहोचू शकतो, कदाचित काही होऊ शकतं, एक प्रिकॉशन म्हणून त्यांना एक दिवसासाठी हॉटेलमध्ये ठेवलेलं आहे. एक दिवसाच्या हॉटेलमध्ये ठेवलेल्याने आमदार काय लय मोठा होणार आहे का छोटा होणार आहे? तसं काही नसतं. एक त्यांचं एक पॉलिटिक्सची एक लाईन आहे ती, की तुम्ही एक दिवस थांबा, सर्वजण बरोबर जेवा, सर्वजण बरोबर गाडीत जा, म्हणजे त्याच्या मनामध्ये कुठेही असं शंकेचं एकमेकाच्या बद्दलचं वातावरण तयार राहत नाही. आणि मग तो येतो, सर्वजण इथं मतदान करतात आणि मग आपापल्या घरी जातात. म्हणून हा एक दिवसाचा जो काय हे प्रत्येक पक्ष करते. आता जे पक्ष म्हणतात की आम्ही तर कुणाला बंदिस्त केलं नाही, तुमच्याकडे आमदार राहिलेत किती? 4 लोक राहिलेत. 4 लोकांना आता आम्ही हॉटेलमध्ये ठेवणार नाही. 4 लोकांना कुठे असं चालतं का हो? ज्यांच्याकडे 50-50 आहे त्यांचं सोडायला द्यायचं. हे 4 लोक सांगतात छाती ठोकपणे आम्ही आमच्या आमदाराला फ्री सोडलेलं आहे. 4 लोकांना, 2 घरातले आणि 2 बाहेरचे. असं थोडी चालतं. बरं, दुसरीकडे महत्त्वाचं म्हणजे काल आपली बैठक देखील झाली. त्यामध्ये विधान परिषदेला मतदान कसं करावं या संदर्भात रंगीत तालीम झाली. आजही होणार आहे का, काय सांगाल? कालचं मला माहीत नाही, परंतु आज निश्चितच आकडेवारी किंवा आकडा चुकला नाही पाहिजे. मागचे दोन मतं बाद झाली होती. असं चुकला नाही पाहिजे. म्हणून एखाद्या वेळा ती लाईनिंग कशी असावी, कुठं टच न झाली पाहिजे, हे सर्व आमदारांना माहीत असतं. परंतु उगाच एकदा उजळणी घेतली की आमदारांवर पण सुद्धा एक थोडं एक असतं की नाही बाबा, आपण बी माणसं आहोत, आपल्याकडून चूक होऊ शकते आणि ही चूक घडू नये, म्हणून ती मॉकड्रिल घेतल्या जाते. भाजपच्या कोर कमिटीची बैठक झाली. 160 ते 180 या जागांवरती दावा केलेला आहे. तुमचा स्ट्राईक रेट लोकसभेमध्ये चांगला होता आणि असं असताना आपली मागणी नेमकी किती राहणार आहे? आमची मागणी अशी काही नाही. आज मागणीचा हा विषय नाही आहे. एकनाथ शिंदेसाहेब आमचे मुख्य नेते आहेत, त्यांना तो सर्व अधिकार दिलेला आहे. भाजपने त्यांची रणनीती काय ठरवतात, शिवसेना काय ठरवते किंवा राष्ट्रवादी काय ठरवते, हा आपसातला त्यांचा विषय आहे. परंतु जेव्हा महायुतीची बैठक सुरू होईल त्यावेळेला हे तिन्ही नेते मिळून जो काही निर्णय घेतील तो सर्वांना लागू होईल. मग त्या जागा शेअरिंगचा जो काही विषय असेल, मग आमच्या वाट्याला किती, त्यांच्या वाट्याला किती, हे कोर कमिटी किंवा अशा कमिटी ठरवत नसतात, तर ते पक्षाचे नेते ठरवत असतात. या निवडणुकीत देखील पदांचं, जबाबदाऱ्यांचं समसमान वाटप होणार का? निश्चित होणार आहे. निश्चित होणार आहे. सगळे जबाबदारी ह्या वाटून दिल्या जाणार आहेत आणि प्रत्येकाला हा अँगलनी काम करावं लागणार आहे की कोण कोणत्या पक्षाचा नाही, तर महायुतीचा जो घटक असेल, घटक पक्षाचा जो काही सदस्य असेल, त्याला निवडून आणण्याची जबाबदारी ह्या तिन्ही लोकांची असणार आहे. दिशा सालियन प्रकरणात नितेश राणेंना SITसाठी बोलवण्यात आलेलं आहे. आदित्य ठाकरेंवरती आरोप करण्यात आलेले आहेत. कसं पाहता एकूणच या संपूर्ण विधानांकडे? एक महिलेचा मृत्यू होतो आकस्मिक, कसा होतो, काय होतो, प्रकरण तसं गंभीर आहे. त्याच्या मागे अनेक स्टोऱ्या समोर आलेल्या आहेत. कोणी म्हणतं तिला मारलं आहे, कोणी म्हणतं त्यांच्याशी अफेअर होतं. या सगळं प्रकरणं एकदा तरी त्याचा सोक्षमोक्ष लागला पाहिजे. म्हणून आज SITने त्यांना बोलवलं असेल. त्यांच्याकडे असलेले पुरावे ते त्यांना निश्चित देतील आणि जो कोणी मुख्य आरोपी असेल त्यांच्या लक्षात आला तर त्याला अरेस्ट झाल्याशिवाय राहणार नाही. वरळी हिट अँड रन प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी 10 लाख रुपये देऊन हात झटकण्याचं काम केलेलं आहे असा आरोप विरोधक आता करत आहेत. कुणीही अद्याप तिथे भेटीला गेलेलं नाही आहे किंवा महिलांच्या घरातल्यांची विचारपूस करण्यात आलेली नाही आहे. फास्ट ट्रॅकवरती हे संपूर्ण प्रकरण चालणार का? पुणे पॉश प्रकरणाप्रमाणेच ही संपूर्ण घटना आहे. हो, ही घटना जी घडली ती दुर्दैवी आहे हे प्रत्येकजण म्हणतोय आणि त्या पद्धतीने तपास करतात. पोलीस यंत्रणा तुम्ही पाहिली तर 4 घरं पुढं जाऊन तपास करते. त्याचं अभिनंदन करा ना. आम्ही त्यांना पोलिसांना कधी डिस्टर्ब करत ना, त्या तपासा यंत्रणेमध्ये कुणाला सपोर्ट करत. म्हणून न्याय हा सर्वांना सारखा मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे. म्हणून त्यांच्या घरी गेल्यानंतर फार काही होणार आहे हे जे काही शोबाजी करायचं काम ह्या उबाटा गटाच्या लोकांचं आहे. त्यांनी फोटो काढणे आणि मीडियाला देणे. आम्ही ॲक्च्युली काम करतोय, त्या कुटुंबाला न्याय द्यायचा प्रयत्न हा सरकारचा राहील. धन्यवाद सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. अरविंद वारगेसह मी सूरज सावंत, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.